एका महिला कॉन्स्टेबलने दिलेल्या साक्षीमुळे तब्बल 9 पोलिसांना फाशीची शिक्षा. प्रकरण ऐकून हादराल. एका पोलीस ठाण्यात त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? वर्दीतील रक्षकच भक्षक बनले होते का? आणि एका महिलेने संपूर्ण पोलीस यंत्रणेविरुद्ध आवाज उठवण्याचं धाडस कसं केलं? ही घटना आहे सत्याची, धैर्याची आणि न्यायासाठी लढलेल्या एका महिला कॉन्स्टेबलची. तामिळनाडू मधील सथानकुलम पोलीस ठाण्यात 2020 साली घडलेली ही घटना संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी ठरली. लॉकडाऊनच्या काळात एका साध्या कारणावरून एका पिता-पुत्राला अटक करण्यात आली आणि त्यानंतर जे घडलं ते ऐकून आजही लोकांच्या अंगावर काटा येतो. 6 वर्षांच्या लढाईनंतर अखेर मदुराई न्यायालयाने 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात एक नाव सर्वाधिक चर्चेत आलं ते म्हणजे कॉन्स्टेबल रेवती. जून 2020 मध्ये पी जयराज आणि त्यांचा मुलगा जे बेनिक्स यांचं मोबाईल दुकान लॉकडाऊनमध्ये उशिरापर्यंत उघड होतं असा आरोप करण्यात आला. याच कारणावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. साधा वाद म्हणून सुरू झालेली ही घटना काही तासातच भयानक रूप धारण करणार होती याची कोणालाच कल्पना नव्हती. त्या रात्री पोलीस ठाण्यात वातावरण तणावपूर्ण होतं. जयराज आणि बेनिक्स यांना आत नेल्यानंतर बाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना काहीतरी बिनसलं असल्याची जाणीव होऊ लागली. आतून आवाज येत होते, किंचाळण्याचे, वेदनेचे, पण कोणीही आत जाऊ देत नव्हतं. याचवेळी पोलीस ठाण्यात ड्युटीवर होती कॉन्स्टेबल रेवती. सुरुवातीला तिला नेमकं काय चाललंय याची कल्पना नव्हती, पण काही वेळातच आतून येणारे आवाज वाढू लागले. ओरड, किंचाळी आणि मारहाणीचे आवाज ऐकून रेवती अस्वस्थ झाली. रेवतीने जे पाहिलं ते तिच्या आयुष्यातील सर्वात भीषण दृश्य होतं. जयराज आणि बेनिक्स यांना निर्दयपणे मारहाण केली जात होती. त्यांच्यावर लाठीने वार केले जात होते. ते वेदनेने ओरडत होते, पण कोणीही थांबवायला तयार नव्हतं. त्या रात्री पोलीस ठाण्यातील काही अधिकारी संतापाच्या भरात नियंत्रण हरवून बसले होते. एका छोट्या कारणावरून सुरू झालेला वाद अत्यंत क्रूर अत्याचारात बदलला होता. रेवती हे सर्व पाहत होती, पण ती एकटी होती आणि समोर होते तिचेच सहकारी. रेवतीला भीती वाटत होती, पण त्या दोघांची अवस्था पाहून तिचं मनात काहीतरी तुटलं. ती पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागली, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिला थांबवलं. तू यात पडू नकोस असं तिला सांगण्यात आलं. तरीही रेवती शांत बसली नाही. ती आतून हादरली होती. त्या रात्रीचे आवाज तिच्या मनातून जात नव्हते. ती पूर्ण रात्र अस्वस्थ होती. पुढच्या दिवशी जयराज आणि बेनिक्स यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही दिवसातच दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर तपास सुरू झाला, पण सुरुवातीला अनेक गोष्टी लपवण्याचा प्रयत्न झाला, पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न झाले. मात्र तपास जसा जसा पुढे गेला तसं तसं सत्य समोर येऊ लागलं. याचवेळी कॉन्स्टेबल रेवतीने मोठा निर्णय घेतला. तिने सत्य सांगण्याचा निर्धार केला. हा निर्णय सोपा नव्हता, कारण तिच्यासमोर तिचेच सहकारी आणि तिच्या करिअरचा प्रश्न. रेवतीने न्यायालयासमोर सांगितलं की त्या रात्री काय घडलं होतं. तिने मारहाणीचे तपशील सांगितले. तिने आरोपी पोलिसांची ओळख पटवली. तिची साक्ष तपासासाठी निर्णायक ठरली. रेवतीवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, धमक्या दिल्या गेल्या, पण ती मागे हटली नाही. तिने सत्य सांगण्याचा निर्णय कायम ठेवला. तपासादरम्यान सीबीआयने अनेक पुरावे गोळा केले. वैद्यकीय अहवाल, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. 6 वर्ष हा खटला सुरू होता. पीडित कुटुंब न्यायासाठी लढत होतं. प्रत्येक सुनावणी महत्त्वाची ठरत होती. अखेर 2026 मध्ये मदुराई न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. जयराज आणि बेनिक्स यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने या प्रकरणाला दुर्मिळात दुर्मिळ असं संबोधलं. पोलिसांनी केलेली कृती अत्यंत अमानुष असल्याचं न्यायालयाने नमूद केलं. लोकांनी या निर्णयानंतर संपूर्ण देशभर चर्चा सुरू झाली. लोकांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं. पीडित कुटुंबाला दिलासा मिळाला. 6 वर्षांच्या लढाईनंतर अखेर त्यांना न्याय मिळाला होता. रेवतीचं नाव देशभर चर्चेत आलं. एका महिला कॉन्स्टेबलने दिलेल्या साक्षीमुळे संपूर्ण प्रकरणाला दिशा मिळाली होती. रेवतीने दाखवलेलं धैर्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलं. सत्यासाठी उभं राहण्याचं उदाहरण तिने दिलं. या प्रकरणाने अनेक प्रश्न निर्माण केले. पोलीस यंत्रणेमध्ये सुधारणा आवश्यक आहे का? नागरिकांची सुरक्षा किती महत्त्वाची आहे? ही घटना केवळ एका प्रकरणापुरती मर्यादित नाही. ही घटना न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणारी ठरली. रेवतीने दाखवले की ती एक व्यक्तीही मोठा बदल घडवू शकते. आजही या प्रकरणाची चर्चा होते, कारण हे प्रकरण आज आणि न्याय आणि सत्य यांचं उदाहरण बनलं आहे. आणि म्हणूनच 9 पोलिसांना फाशीची शिक्षा आणि त्या निर्णयामागे उभं राहिलेलं एक नाव, कॉन्स्टेबल रेवती. ही कथा आहे सत्याच्या विजयाची, न्यायाच्या लढ्याची आणि एका धाडसी महिला पोलिसाची.